गुड मॉर्निंग स्टुडंट. सर्वांना सुप्रभात. मुलांनो, आजच्या या तासिकेत आपण इयत्ता 9वी विषय मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, तिफन कविता संपलेली आहे आणि त्यानंतरचा 14वा धडा ते जीवनदायी झाड हा लेसन ओमिट आहे. आज आपण पाठ 15 माझे शिक्षक व संस्कार हा धडा अभ्यासणार आहोत. तर मुलांनो, माझे शिक्षक मीन्स माय टीचर, संस्कार मीन्स टीचिंग ऑफ गुड कंडक्ट. आपल्या शाळेमध्ये जे शिक्षक आहेत ते तुम्हाला चांगलं काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करतात. माझ्याही शिक्षकांनी मला जे चांगलं सांगितलं, माझ्यावर संस्कार केले, ते टीचिंग मी गुड कंडक्ट, गुड राईट्स. सो दॅट्स वाय आय एम फॉलोइंग देम सेम. तर मुलांनो, आज या पाठात माझे शिक्षक व संस्कार या पाठाचे लेखक जे आहेत शंकरराव खरात. हे बघा, शंकरराव खरात ह्यांनी आपल्या आयुष्यात इन्होंने अपने लाइफ में मीन्स स्कूल लाइफ में, आपल्या शालेय जीवनात त्यांचे जे शिक्षक होते शाळेतले, उनके स्कूल के टीचर, उनके बारे में यहाँ पर जानकारी दी है. त्यांच्याविषयी त्यांनी आपले अनुभव शालेय जीवनातले या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणि आज आपण शंकरराव खरात यांच्या बालपणींचा अनुभवांचा सुगावा घेत हा धडा अभ्यासणार आहोत. सो लेट्स सी our writer Shankarrao Kharat. His school life days teach us how they teaching him, how they guidance him. We are getting all information from this lesson. So let's start. पाठ 15 माझे शिक्षक व संस्कार. लेखक शंकरराव खरात. हा आहे तुमचा पाठ मुलांनो. सर्वात प्रथम या पाठाची प्रस्तावना अभ्यासूया. पुन्हा एकदा, पाठ 15 माझे शिक्षक व संस्कार. लेखक शंकरराव खरात. जन्म 1921, मृत्यू 2001. कथाकार, कादंबरीकार, लेखक, दलित चळवळीत सक्रिय सहभाग, तडीपार, सांगावा, आडगावचे पाणी इत्यादी कथासंग्रह, झोपडपट्टी, फुटपाथ नंबर 1, नंबर 1, माझं गाव इत्यादी कादंबऱ्या मीन्स नॉवेल्स, तराळ अंतराळ हे आत्मचरित्र प्रसिद्ध मीन्स फेमस. शालेय वयात शिक्षकांकडून केल्या जाणाऱ्या संस्कारांचे महत्त्व प्रस्तुत पाठातून लेखकांनी व्यक्त केले आहे. लेखक शंकरराव खरात इन्होंने अपनी स्कूल लाइफ में जो उन्हें टीचर्स मिले थे, स्कूल के टीचर्स जिन्होंने उन पर जो संस्कार किए, दे टीचिंग हिम गुड कंडक्ट, गुड रूल्स, ऑल एक्सपिरियन्स ही एक्सप्लेन हियर. लेट स्टार्ट. चला सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी लेखक शंकरराव खरात काय सांगतात. मी माझी गावची शाळा सोडणार होतो. पुढील शिक्षणासाठी औंध, जिल्हा सातारा येथील हायस्कूलमध्ये जाण्याचा विचार करत होतो. तसे माझे प्रयत्नही चालू होते. त्यात यश मिळणार याची मला खात्री होती. खात्री मीन्स शुअरिटी. म्हणून मी माझ्या शाळेतील एका शिक्षकाची भेट घेत होतो. त्यांचा सल्ला मीन्स ॲडवाईस, मार्गदर्शन मीन्स गायडन्स मला मिळत होते. प्लीज स्टुडंट्स राईट डाऊन द मीनिंग. सल्ला मीन्स ॲडवाईस, मार्गदर्शन मीन्स गायडन्स. श्री हनुमंतराव देशमुख हे गावाचेच रहिवासी. त्यांनी मला इंग्रजी तर्खडकरांचे भाषांतर शिकवले. तर्खडकर ही इज मराठी रायटर बट ही रोट दॅट टाईम इंग्लिश
ग्रामर अँड सो श्री हणमंतराव देशमुख हे लेखकांचे जे शिक्षक आहेत त्यांनी तर्खडकरांचं जे इंग्रजी माध्यमाचं पुस्तक होतं, इंग्रजीचं पुस्तक होतं, त्याचं ट्रान्सलेशन, भाषांतर मीन्स ट्रान्सलेशन शिकवलं. ते तसे स्काउट गाईडचे मास्तरही होते, स्काउट मास्तरही होते, मीन्स स्काउट गाईड टीचर. त्यांनी शाळेचे स्काउट पथक मीन्स ग्रुप, संघ, गट पक्क्या पायावर उभे केले होते. श्री कात्रे मास्तरांनी मला 4थीच्या वर्गात गणित शिकवले. लेखकांना गणित शिकवणारे शिक्षक कोणते? श्री कात्रे मास्तर. गणित मीन्स मॅथ्स. अंकगणितासारखा अवघड विषय त्यांनी सोपा करून शिकवला. अंकगणित मीन्स अर्थमॅटिक. कात्रे मास्तरांच्या घरी माझे वडील लाकडं फोडायला जायचे. मुलांनो, शंकरराव खरात यांची परिस्थिती लहानपणी फार बेताची होती, गरिबीची होती. त्यामुळे जे लेखकांच्या शाळेत कात्रे मास्तर होते, कात्रे गुरुजी होते, त्यांच्या घरी त्यांचे गरीब बाबा, लेखकांचे गरीब बाबा लाकडं फोडायला मीन्स झाडांची लाकडं कापल्यानंतर ती चुलीत जळवण्यासाठी वो चूल्हे में जलाने के लिए लकड़ियों को छोटे छोटे पीस करने के लिए लकड़ियों की पीस करने के लिए कुल्हाड़ी लेकर कात्रे मास्टर के घर पे जाते थे. तो बच्चों ह्या ठिकाणी लेखक म्हणतात की माझी गावची शाळा मी आता सोडणार होतो आणि हायस्कूलचं टीचर ॲज यू नो दॅट आज पण असे गाव आहेत मुलांनो ज्या ठिकाणी प्रायमरी सेक्शनच्या शाळा आहेत आणि मुलांना पुढचं शिक्षण घेण्यासाठी शहरामध्ये जावं लागतं. आत्ताची परिस्थिती बदललेली आहे. पण त्यावेळी श्री शंकरराव खरात जे होते यांची प्राथमिक शाळा संपली आणि हायस्कूलमध्ये एडमिशन घेण्यासाठी औंध जिला सातारा डिस्ट्रिक्ट में जो औंध है वहाँ पर उन्होंने हाई स्कूल में एडमिशन लेने की ठान ली. वैसे वो ट्राई कर रहे थे, कंडीशन उनकी पुअर थी, लेकिन उनको पता था कि मैं होशियार हूँ, मुझे हाई स्कूल में एडमिशन, शहर के हाई स्कूल में एडमिशन ज़रूर मिलेगा. और हाँ, इसके लिए गांव के जो टीचर थे उनका भी लेखक पर बहुत भरोसा था, लेखकांवर विश्वास होता आणि शिक्षकांनी सुद्धा त्यांना बरंच मार्गदर्शन केलं. ते नेहमी शिक्षकांना जाऊन भेटायचे. वहाँ के टीचर्स, गाव के टीचर्स उनको बोलते थे, देख बेटा, बघ हा शंकर, शहरातल्या शाळेत जाशील तर चांगला अभ्यास कर, गावचं नाव काढ. त्या ठिकाणी लेखकांचे श्री हणमंतराव देशमुख ये जो टीचर थे वो गांव में ही रहते थे, जिन्होंने लेखक को तर्खडकर का जो इंग्लिश ग्रामर का बुक था उसका ट्रांसलेशन सिखाया था. और इतना ही नहीं, श्री हणमंतराव देशमुख गांव के स्कूल में स्काउट गाइड के टीचर भी थे. अच्छा खासा उन्होंने स्काउट गाइड का बच्चों का ग्रुप बनाया था. और इतना ही नहीं, एवढंच नाही मुलांनो, गावातल्या शाळेमध्ये श्री कात्रे मास्तर होते, त्यांनी लेखकांना 4th स्टँडर्डपर्यंत 4थीपर्यंत गणित शिकवले होते. अर्थमॅटिक मीन्स गणितासारखा विषय त्यांनी सोपा करून शिकवला होता. सोपा मीन्स इझी. तसे पाहिले तर कात्रे मास्तर अंगाने सडपातळ मीन्स स्लिम, थीन, अगदी बारीक होते. पण दम्याच्या विकाराने, दमा म्हणजे श्वासाचा त्रास, विकार म्हणजे आजार, त्यांना दम्याचा त्रास होता, सास की तकलीफ थी. पण तरी पण ते शिकवायचे. आणि लेखकांचे वडील ह्या कात्रे मास्तरांच्या घरी लाकडं फोडायला जायचे. नेक्स्ट पॅरा. श्री गोळीवडेकर मास्तर मला मराठी पाचवीत होते. ते इतिहास भूगोल शिकवायचे. नेक्स्ट टीचर है लेखक के स्कूल के, गांव के स्कूल के श्री गोळीवडेकर मास्तर. लेखक को गोळीवडे मास्तर जी हिस्ट्री और ज्योग्राफी सिखाते थे. त्यात इंग्रजी पहिली तर्खडकरांचे पहिले भाषांतर शिकवायचे. उस वक्त लेखक को अंग्रेजी की बुक थी, इंग्लिश विषयाचं टेक्स्टबुक होतं तर्खडकरांचं. ते तर्खडकरांचं इंग्लिश बुक त्यावेळी गोळीवडेकर लेखकांना 1st स्टँडर्डमध्ये पहिली शिकवायचे. श्री गोळीवडेकर खरे शेतीतज्ञ होते, ॲग्रिकल्चर इंटेलिजंट टीचर. शाळेच्या बागा करण्यातच त्यांचं अर्ध लक्ष असे. गोळीवडेकर को फार्मिंगची खूप आवड होती आणि शाळेच्या समोर ज्या छोट्या छोट्या बागा होत्या फुलांच्या त्या त्यांनीच सजवल्या होत्या. त्यात त्यांचा व माझा जवळचा परिचय झाला. परिचय मीन्स ओळख, इंट्रोडक्शन. लेखक और श्री गोळीवडेकर इन
दोनों की अच्छी खासी पहचान थी. त्याचं कारण शाळेच्या बागा आमच्यासारख्या मुलांच्या जीवावरच तर उभ्या होत. क्योंकि गोळीवडे सर को स्कूल के बगीचे में काम करना, शाळेच्या समोर बगीचा तयार करणे, झाडं रोपं लावणे हे आवडायचं आणि त्यासाठी काम करण्यासाठी ते शाळेतल्या स्ट्रॉंग हेल्दी मुलांना बरोबर घ्यायचे. आणि लेखक शंकरराव खरात स्ट्रॉंग आणि हेल्दी होते. त्यामुळे गोळीवडेकर सरांना ते ओळखत असत. आम्ही मुलं वयानं तसं हाडापिंडानं मोठाड. लेखक सांगतात की माझे मित्र आणि मी हाडापिडाने मोठाड मीन्स स्ट्रॉंग होतो, हेल्दी होतो. कष्टाच्या कामाला कणखर, कोई भी मेहनत का काम हो हम हमेशा आगे रहते थे दोस्त. शाळेची गावच्या ओढ्याकाठची बाग ही खरे तर आम्हा मुलांच्या जीवावरच चांगली फुललेली उभी असे. लेखक सांगतात की स्कूल के सामने गावाच्या जवळ एक ओढा होता. त्या ठिकाणी आमची जी बाग होती, शाळेजवळची बाग, ओढ्याजवळच बाग होती. छोट्याशा नदीजवळ शाळा होती आणि तिकडे बाग होती. या बागेत सुंदर सुंदर फुलं फुललेली असायची आणि हे सगळं श्री गोळीवडेकर आम्हा मुलांना घेऊनच करायचे. या बागेतल्या विहिरीचं पाणी 2-2 तास रहाटाने ओढून रहाट मीन्स व्हॉट बच्चो? रहाट मीन्स ए व्हील, वॉटर व्हील टू फेच वॉटर फ्रॉम द वेल. विहिरीतून पाणी काढण्यासाठी एक बनवलेली मोठ वर खाली आणावयाचे लाकडी चक्र. तुमच्या गावी शेती असेल तर तुम्हाला माहीत असेल, एक चक्र व्हील लावलेली असते, बरोबर की नाही? ए वॉटर व्हील टू फेच वॉटर वेसल फ्रॉम द वेल. ते रहाट खूप मोठं असायचं. बागेतल्या फुलझाडांना फळझाडांना आम्ही पाणी देत असू. फिर गोळीवडेकर सर इन बच्चों के ग्रुप को लेकर जाते थे, हेल्दी बच्चों को लेकर. स्ट्रॉंग मुलांना, मजबूत मुलांना घेऊन जायचे आणि विहिरीतलं रहाटाने पाणी काढायला लावायचे आणि सगळ्या फुलझाडांना द्यायला लावायचे. त्यामुळे ती बाग, शाळेची बाग खूप सुंदर फुललेली होती. तेव्हा ती फुलझाडं फळझाडं तरारून उभी राहत होती. तरारून म्हणजे अगदी फ्रेशपणे उभी राहिलेली असायची. बागेतील जमीन कुदळी टिकावाने खांदावायची मीन्स टू डिग, खोदणे. कुदळी टिकाव मीन्स ए डिगिंग इन्स्ट्रुमेंट. त्यांचे वाफे करायचे, बंद घालायचे, अशी सगळी कष्टाची कामे आम्ही मुलं करत असू. गोळीवडेकर इन स्ट्रॉंग बच्चों को लेकर ह्या स्ट्रॉंग मुलांना घेऊन जायचे आणि यांच्याकडून जमीन खोदून घ्यायचे विथ डिगिंग इन्स्ट्रुमेंट. कुदळी टिकावाने जमीन खोदायचे आणि त्याच्यानंतर छोटे छोटे वाफे तयार करायचे. छोटे छोटे ऐसे बांधकर छोटे छोटे बॉक्स बनाते थे ज़मीन के और वहाँ पर पौधे लगाते थे, सीड्स डालकर पौधे लगाते थे. अशी सगळी कामं आम्ही मुलं करत असू. हेडमास्तर श्री नाईक मास्तर यांचा शाळेत दरारा असे. दरारा असणे म्हणजे वचक असणे. प्लीज राईट डाऊन स्टुडंट्स. दरारा असणे म्हणजे वचक असणे. स्कूल के लेखक बोलते गावच्या शाळेत आमचे एक मास्तर होते. त्या मास्तरांचं नाव होतं नाईक मास्तर आणि ते शाळेचे हेडमास्टर मीन्स प्रिन्सिपल होते. आणि मुलं प्रिन्सिपलांना, मुख्याध्यापकांना खूप घाबरायचे. हेडमास्टर, मुख्याध्यापक ए सिमिलर वर्ड. कोण होतं बरं मुख्याध्यापक? श्री नाईक मास्तर. तसे ते शिस्तीचे कडे भोगते. श्री नाईक मास्तरांना डिसिप्लिन खूप आवडायचं. शिस्त मीन्स डिसिप्लिन. भोगते मीन्स आवड. त्यांना आवड होती शिस्तीची. या शिस्तप्रिय हेडमास्तरांनी माझ्या शाळेला चांगली शिस्त लावली. बच्चे डरते थे. शाळेची दुसरी घंटा होताच ते हातात छडी घेऊन शाळेच्या दारात थांबत. जैसे ही स्कूल की सेकंड रिंग बजती थी, जो भी लेट आता था उनको पकडने के लिए. कोणीही लेट येत असत मुलं, त्यांना पकडण्यासाठी शाळेचे हेडमास्तर, मुख्याध्यापक श्री नाईक मास्तर लगेच शाळेच्या गेटवर उभे राहायचे, दारात उभे राहायचे. अशा शिस्तीत मग कोण उशिरा येईल आणि हातात छडी असायची. जो उशिरा येईल त्यांना हेडमास्तर श्री नाईक मास्तर खूप मारायचे. त्यामुळे मुलं त्यांना घाबरायची. मग अशा शिस्तीत कोण उशिरा येईल? लेखक सांगतात की कोणीही उशिरा यायचं नाही, सगळी मुलं वेळेवर पोचायची. त्यामुळे त्यांचा दरारा होता, मुलांवर वचक होता.
नेक्स्ट, श्री नाईक हे मला इंग्रजी आणि इतिहास शिकवत. मुख्याध्यापक प्रिन्सिपल जे श्री नाईक होते ते लेखक सांगतात की 4th स्टँडर्डमध्ये मला इंग्रजी आणि हिस्ट्री शिकवत. त्यात इंग्रजीचे रेन मार्टिनचे ग्रामर ते आवडीने शिकवत. रेन मार्टिन का जो ग्रामर बुक था वो ग्रामर अच्छी तरीके से इंग्लिश का ग्रामर नाईक सर पढ़ाते थे. ते सदा न कदा म्हणजे प्रत्येक दिवशी रोज विद्यार्थ्यांना समुपदेश करणे म्हणजे काय मुलांनो? योग्य सल्ला देणे. प्लीज राईट डाऊन. समुपदेश करणे म्हणजे योग्य सल्ला देणे. टू गिव्ह ॲडवाईस. नेक्स्ट सर थे श्री रायगावकर. मास्तरांसारखे ते कधीही इतर सार्वजनिक कार्यात पडत नसत. लेखकांच्या शाळेत श्री रायगावकर मास्तर होते, टीचर होते. पण श्री नाईक खूप स्ट्रिक्ट होते. त्यांना फक्त शाळाच आवडायची, शाळेतली शिस्त आवडायची. लेखक सांगतात आमच्या शाळेत श्री रायगावकर सर पण होते. रायगावकर सर भी थे हमारे स्कूल में. लेकिन श्री रायगावकर सर ऐसे थे, उनको सब में हिस्सा लेने के लिए, सब काम में हिस्सा लेने के लिए अच्छा लगता था. सब में पार्टिसिपेट करते थे. लेकिन श्री नाईक मास्टर को कदापि पसंद नहीं था. उनको स्कूल के बच्चे और डिसिप्लिन यही पसंद था. आपण बरं आणि आपली शाळा बरी हेच त्यांचं कार्य. मैं भला और मेरा स्कूल का काम भला, बस एवढंच ध्येय नाईक मास्तरांचं होतं. त्यामुळे त्यांनी शाळेला शिस्त आणली आणि परीक्षेच्या निकालाच्या दृष्टीने त्यांनी शाळेची चांगली प्रगती केली. वो स्ट्रिक्ट थे, इसीलिए उनकी स्ट्रिक्ट की वजह से स्कूल का रिझल्ट भी अच्छा या शाळेने चांगली प्रोग्रेस केली. औंधला शिकायला जाणार म्हणून मी श्री नाईक मास्तरांना भेटलो. लेखक जब हाईस्कूल की टीचिंग के लिए हाईस्कूल में एडमिशन लेने के लिए जब औंध में जाने वाले थे तब तेव्हा गावातल्या मुख्याध्यापकांना म्हणजे श्री नाईक मास्तरांना भेटण्यासाठी औंधला जाण्यापूर्वी औंध को जाने से पहले वो श्री नाईक मास्तरांना मिलने के लिए आए. त्यांनी मला योग्य असं मार्गदर्शन केलं. श्री नाईक मास्टर जी ने शंकरराव खरात को अच्छा गाइडेंस किया. देख बेटा, बघ बाळा, तू जात आहेस आपली शाळा सोडून हायस्कूलच्या शाळेत शहरामध्ये, चांगली प्रगती कर. आपल्या गावच्या शाळेचं शिक्षकांचं नाव उज्ज्वल कर. शाळेत असतानाही त्यांचं माझ्यावर लक्ष होतं. शिस्तीच्या दृष्टीने कसे वागावे, जीवनात आपली प्रगती कशी करून घ्यावी याबाबतीत त्यांनी केलेला हितोपदेश म्हणजे चांगला उपदेश, गुड ॲडवाईस मी कधीच विसरू शकत नाही. लेखक शंकरराव खरात या ठिकाणी सांगतात की गांव के स्कूल में जो हमारे हेडमास्टर थे श्री नाईक गुरुजी, नाईक मास्टर, उन्होंने मुझे अच्छा एडवाइस दिया हाई स्कूल जाने से पहले. उनका मुझ पर ध्यान था. उन्होंने अच्छा मुझे एडवाइस दिया की जीवनात प्रगती करायची असेल खरात तर त्यासाठी जीवनात शिस्तीने वाग, शिस्त ठेव, मग तुझी प्रगती व्यवस्थित होईल. श्री रायगावकर, देशपांडे या शिक्षकांनी तर मला संस्कारदृष्ट्या फारच उपकृत करून ठेवले आहे. उपकृत करणे म्हणजे उपकार करणे. प्लीज अंडरलाईन. उपकृत करणे म्हणजे उपकार करणे. लेखक सांगतात की गावच्या शाळेमध्ये श्री रायगावकर सर होते, श्री देशपांडे सर होते. यांनी सुद्धा माझ्यावर चांगले संस्कार केले, चांगले संस्कार करून माझ्यावर उपकार केले. कसे ते 1-2 प्रसंग येथे उद्धृत करून स्पष्ट करतो. उद्धृत करणे म्हणजे सांगणे, बोलणे. बघा या ठिकाणी लेखक सांगतात की नाईक मास्तरांनी मला शिस्त शिकवली, पण माझ्या शाळेमध्ये श्री रायगावकर सर होते, देशपांडे होते, यांनी सुद्धा माझ्यावर चांगले उपकार केले. बघा या ठिकाणी त्यांनी कोणते सल्ले दिले. नेक्स्ट पॅरा. कुस्तीसारख्या खेळात सुद्धा जातपात मानली जात असे. लेखक सांगतात की मी दलित समाजाचा होतो आणि त्यावेळी दलित लोकांना समाजात अगदी वाकड्या नजरेने पाहिले जात असे. कुस्ती मीन्स रेसलिंग. उस वक्त रेसलिंग को बहुत हमारे गांव में रेसलिंगला म्हणजे कुस्तीला फार महत्त्व होतं. कुस्तीसारख्या खेळासुद्धा जातपात मानली जात असे. त्यावेळी गावात कुस्तीसारखा खेळसुद्धा जातपातीवर होता. जातपात मीन्स कास्ट डिफरन्स. आमच्या गावातही आम्हा मुलांसाठी वेगळी तालीम होती. तालीम मीन्स व्यायाम कुस्ती करण्यासाठी
एक शाळा, कुस्ती करण्यासाठी एक चांगली शाळा. तर या ठिकाणी लेखक सांगतात कि आम्हा मुलांसाठी हम बच्चों के लिए कुश्ती के लिए तैयार होने के लिए अच्छी खासी स्कूल थी. व्यायामशाळा होती, घर होतं. लहानपणी मी बऱ्यापैकी कुस्त्या करत असे. लेखक स्ट्रॉंग होते. शंकरराव खरात हेल्दी थे. ते सांगतात की मी लहानपणी खूप कुस्त्या करत असे. हंगामात कुस्त्या करून मी कधी खोबरे, तर कधी नारळ, तर कधी एखाद्या रुपयापर्यंत इनामे मिळवली आहेत. एक पटकासुद्धा एकदा मिळाल्याचे आठवते. पटका मीन्स फेटा. लेखक सांगतात हंगामात, हंगाम म्हणजे ऋतू, दॅट सीझन. तो सीझन असतो मुलांना. आणि लेखक सांगतात एखाद्या सीझनमध्ये एखादी जत्रा असेल तर त्या ठिकाणी बऱ्याच कुस्त्या व्हायच्या गावात. आणि त्यावेळी मी हेल्दी होतो. अशा कुस्ती खेळायचो. आणि त्या ठिकाणी लेखकांना खोबरं मीन्स कोकोनट, नारळ, सुकलेलं खोबरं किंवा ₹1 इनाम मीन्स प्राइज मिलता था लेखक को. और कभी कभी अच्छा नंबर आने से उनको फेटा भी मिलता था. असाच बाहेरगावी मी कुस्त्यांचा फळ पाहायला गेलो होतो. लेखक बोल रहे कि एक बार मैं ऐसे ही पास वाले गांव में कुश्ती देखने गया था. कुस्ती का खेळ, कुस्त्यांचा फळ म्हणजे कुस्तीचा खेळ बघायला गेलो होतो. तेथे एका थोराड मुलाला याला जोड म्हणून फळात फिरवत होतो. 2 राऊंड मारूनही त्याला कुणी जोड उभा राहिला नाही. तेव्हा आमच्यातला एक म्हणाला, शंकर्या उठतोस का, धरतोस का कुस्ती त्या गड्याबरोबर. लेखक अपने दोस्तों के साथ पास वाले गांव में कुस्ती का खेळ देखने गए थे. कुस्तीचा खेळ बघायला गेलेले मित्रांबरोबर. आणि त्या ठिकाणी एक हेल्दी मुलगा, लेखकांच्या वयाचाच एक हेल्दी मुलगा, त्याच्या हाताला धरून एक माणूस फिरवत होता. एक वहाँ का आदमी वहाँ पर घुमा रहा था. है कोई इससे कुश्ती लड़ाने लायक, है इससे कुश्ती लड़ाने लायक, अगर है हिम्मत किसी में तो कुश्ती लड़ाने के लिए मैदान में आओ. लेखकांच्या मित्रांनी लगेच लेखकांना पाहिलं. उनके साथियों ने लेखक को देखा और एक साथी बोला, शंकर्या उठतोस काय, धरतोस का कुस्ती त्या गड्याबरोबर. शंकर तू बहुत हेल्दी है, बहुत सारी कुश्तियों में तूने बहुत सारे इनाम प्राप्त किए हैं. चल तू बरेच इनाम मिळवलेले आहेस, जा उतर त्या गड्याबरोबर कुस्ती खेळायला. आता लेखकांना त्या ठिकाणी अब लेखक को वहाँ पर साथियों ने चेअरअप किया. मग लेखक पण एकदम खुश झाले. हा क्यों नहीं, का नाही. मी हा म्हणत मैदानात गेलो आणि लढत करण्याची तयारी दर्शवली. हाँ क्यों नहीं, मैं तैयार हूँ. पण मला कुणीतरी ओळखले आणि हटकले. मैं उतर गया मैदान में. लेकिन उस वक्त जात पात को माना जाता था आणि लेखक होते दलित समाजाचे. कोणीतरी म्हटलं त्या ठिकाणी की ह्या मुलाला घेऊ नका, हा दलित समाजाचा आहे. मी हिरमुसला होऊन माघारी गेलो. माघारी जाणे म्हणजे मागे फिरणे, परत फिरणे. माघारी जाणे म्हणजे परत फिरणे. हिरमुसला होणे म्हणजे नाराज होणे. हिरमुसला होणे म्हणजे उदास होणे, नाराज होणे. जातपातीचा एका माणसाने बोलल्याबरोबर लेखक नाराज झाले. शंकरराव खरात नाराज झाले आणि परत फिरले. हा प्रसंग माझ्या मनाला लागला हे ओळखून रायगावकरांनी माझी समजूत घातली. वहाँ पर हमारे स्कूल के, त्या ठिकाणी लेखकांच्या शाळेचे सर रायगावकर सर होते. त्यांनी हा सगळा प्रसंग पाहिला की लेखक शंकरराव खरात यांना जातपातीवरून कुस्ती खेळता आली नाही. पण दुसऱ्या दिवशी रायगावकरांनी त्याला समजावलं, अरे समाज अजून निद्रिस्त आहे. रायगावकर सरांनी लेखकांना सांगितलं की समाज अजून निद्रिस्त म्हणजे झोपलेला आहे, निरक्षर आहे. समाज अनपढ आहे, अभी तक झोपलेला आहे. खेळात मैदानात जात न पाहता कौशल्य पाहावे, हे अजून त्यांना नीट समजले नाही. समाज को मालूम नहीं, समाज के लोग अनपढ़ है. खेल में हमेशा स्पर्धक का स्किल देखा जाता है. स्पर्धकाचं स्किल पाहिलं जातं, टॅलेंट बघितलं जातं. हे अजून लोकांना कळत नाही, कारण लोक निरक्षर आहेत. तू नाराज होऊ नकोस, जातपातीवरून तू नाराज होऊ नकोस. एक ना एक दिवस या लोकांना, हे लोक साक्षर होतील आणि त्यांना जातीचं महत्त्व समजेल. जातीभेद समूळ नष्ट होईल.
पण एक दिवस असा येईल की हे सारे नष्ट होईल. तुम्हालाही खेळात स्पर्धेत मानाने बोलवले जाईल. क्या हुआ तुम लोग दलित समाज के हो, कुछ फर्क नहीं पड़ता, एक न एक दिन यही लोग पढ़ेंगे, अनपढ़ समाज आगे आएगा और तुम लोग के समाज के बच्चों को आगे बुलाया जाएगा. असं रायगावकर सरांनी लेखकांना सांगितल्याबरोबर श्री शंकरराव खरात लेखकांचा आत्मविश्वास वाढला. बघा, असाच लेखकांना असंच गायडन्स, असाच ॲडवाईस देणारे, आत्मविश्वास वाढवणारे दुसरे शिक्षक जे होते, शाळेतले बरेच शिक्षक होते. असाच एक दुसरा प्रसंग, अशीच एक दुसरी घटना. नेक्स्ट पॅरा. असाच एक दुसरा प्रसंग. शिमग्याच्या धुळवडीला आमच्या वस्तीतील प्रौढ वर्गात तमाशाचा फड उभा राहिला. शिमगा म्हणजे होळी, धुळवड म्हणजे धुलीवंदन. लेखक सांगतात की आमच्या गावामध्ये गावोगावी खूप होळी खेळली जायची आणि या होळीच्या सणामध्ये धुळवडीला म्हणजे धुलीवंदनच्या दिवशी आमच्या गावात जो प्रौढ वर्ग होता, रात्री जो प्रौढ वर्ग मीन्स बड़ों को सिखाया जाता है वो रात की स्कूल, वहाँ पर तमाशाचा फड उभा राहिला. मतलब तमाशा वहाँ पर उस दिन दिखाया गया लोगों को. त्या दिवशी प्रौढ साक्षरतेचा वर्ग बंद होता. जो बड़े लोग थे, जो दिन भर काम करते थे और रात को पढ़ने के लिए रात स्कूल में जाते थे, रात्र शायद नाइट स्कूल में जाते थे, वहाँ धुलीवंदन के फेस्टिवल के लिए रात को तमाशा म्हणजे लावणी एक प्रकारची, त्या ठिकाणी एका बाईला बोलवलं होतं, बायांना बोलवलं होतं आणि नाचकाम ठेवलं होतं. त्या दिवशी प्रौढ साक्षरतेचा वर्ग बंद होता और उस दिन त्योहार होने के कारण जो नाइट स्कूल का क्लास था वो बंद था. पण रायगावकर मास्तरांना याची कल्पना नसल्याने ते नेहमीप्रमाणे वर्गाला भेट द्यायला आले. रायगावकर सर वहाँ पर रोज नाइट स्कूल में पढ़ाने के लिए आते थे बड़े गांव के बड़ों को. उनको पता नहीं था कि वहाँ पर आज लावणी डांस का प्रोग्राम है. प्रौढ वर्गाच्या कंदिलाच्या प्रकाशात तमाशा चालला होता. रायगावकर सर नेहमीप्रमाणे आले आणि त्या ठिकाणी नाइट स्कूल के उस क्लास में तमाशा चल रहा था. कंदिलाच्या प्रकाशात, कंदिलाच्या म्हणजे लाईट्स नव्हती गावामध्ये, लोकांनी कंदिल लावलेले आणि त्या ठिकाणी तो तमाशा चाललेला. अचानक रायगावकर सर नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी शिकवण्यासाठी आले आणि हे पाहून रायगावकर सर चटकन परत फिरले. अरे बापरे, हे काय? त्यांना पाहताच मी त्यांना आडवा गेलो और लेखक ने देखा कि अरे बाप रे, लेखक और लेखक के दोस्त भी वहाँ पर वो तमाशा चुपके से देख रहे थे. जेव्हा रायगावकर सरांना त्यांनी ते पाहिलं तेव्हा ते हळूच आडवा गेलो मीन्स ही क्रॉस टू रायगावकर सर. माझी मान खाली झाली होती. पण लेखकांना रायगावकर सरांनी पाहिलं आणि ते पाहून मास्तर म्हणाले आणि लगेच त्यांना बोलवलं मास्तरांनी. शंकर कम हियर. अरे आज धुलीवंदन, हे चालायचेच. अन मास्तर तसेच वाटेला गेले. लेखक को तब रायगावकर सर बोले, भागने की क्या जरूरत है, आज फेस्टिवल है, होली है, रंगपंचमी है, ये तो सब चलेगा ही, पळायचं काय कारण. मग मास्तर मला दुसऱ्या दिवशी बोलले. पण दुसऱ्या दिवशी लेखक सांगतात की मी शाळेत गेलो त्यावेळी रायगावकर सरांनी मला जवळ बोलवलं आणि सांगितलं, शंकर तू हे ध्यानात ठेव, ध्यान में रखना बेटा. जिथं प्रौढ साक्षरतेचा वर्ग चालतो, तुम्ही अभ्यास करता त्या विद्येच्या मंदिरात तमाशा कसा उभा. तुम तो स्कूल में पढ़ते हो, तुम्हारे साथी स्कूल में पढ़ते, तुझे मित्र, तू शाळेत शिकतो आणि त्या ठिकाणी नाइट स्कूल के उस क्लास में मैं रोज पढ़ाने के लिए रात को आता हूँ. ते विद्येचं मंदिर आहे, ते ज्ञानाचं मंदिर आहे. मग त्या ठिकाणी तमाशा का म्हणून उभा राहिला. सरांनी मला केलेला हा उपदेश मी कधीच विसरू शकत नव्हतो. लेखक सांगतात की या ठिकाणी सरांनी जो मला उपदेश, ॲडवाईस दिलेला तो मी कधीच विसरू शकणार नव्हतो. कारण सरांच्यामध्ये विद्या मंदिरात फक्त ज्ञान घेतलं जातं, तिकडे तमाशा किंवा कोणत्याही प्रकारचं नृत्य नको. बघा मुलांनो, या ठिकाणी लेखक शंकरराव खरात यांच्या शालेय आयुष्यात कित्येक सर आले. या ठिकाणी श्री गोळीवडेकर मास्तर, श्री हनुमंतराव देशमुख, श्री नाईक मास्तर, श्री रायगावकर
श्री देशपांडे सर असे कित्येक शिक्षक होते सरांचे। श्री गोळीवडेकर सर जो थे उन्होंने मेहनत का काम सिखाया उनको, बरोबर की नाही? प्रत्येक सरांनी कोणत्या ना कोणतं काम, कोणते ना कोणते संस्कार केले। श्री नाईक मास्तरांनी शिस्तीचे धडे दिले। जात-पात मानायची नाही हे रायगावकर सरांनी सांगितलं। आणि अशा प्रकारे लेखकांच्या स्कूल लाईफमध्ये, त्यांच्या स्कूल लाईफमध्ये जे शिक्षक होते त्यांनी त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न केला। आणि अशा प्रकारे मुलांनो, श्री शंकरराव खरात यांचा माझे शिक्षक व संस्कार हा धडा या ठिकाणी संपलेला आहे। हा धडा तुम्हाला नक्कीच समजला असेल। थँक यू सो मच. स्टे होम, स्टे सेफ.